भोंदू अशोक खरात महिलांना कोणतं औषध पाजायचा याबद्दलचं गूढ कायम आहे। त्याच्या तपासासाठी न्यायालयाने पोलीस कोठडीत 1 एप्रिल पर्यंत वाढ केली आहे। महिलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी भोंदू बाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत आणखी 3 दिवस वाढ करण्यात आल्याने आता तो 1 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीतच राहील। खरात पीडित महिलांना नेमकं कोणतं द्रव पाजत होता, त्यात काय मिसळत होता याचा तपास अजून बाकी आहे। तसेच खरात याच्या मोबाईल क्लिनिंग नंतर प्राप्त झालेल्या फॉरेन्सिक अहवालाबाबत त्याच्याकडून स्पष्टता घेणं आवश्यक असल्याने पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी तपास यंत्रणेने केली होती। रविवारी अशोक खरात याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। यावेळी भोंदू खरात तपासात सहकार्य करीत नाही, तसेच त्याने दिलेले द्रव पाजल्यावर किंवा पेढा खाल्ल्यावर पीडित महिला भोंदू बाबा जे बोलेल त्याचप्रमाणे त्याच्या इशाऱ्यावर चालत होत्या व नंतर भोंदू अशोक खरात पीडितेवर अत्याचार करीत होता। तो पाण्यात गुंगी आणणारं कोणतं खारट व कडवट औषध मिसळत होता किंवा कोणता पेढा खाऊ घालत होता याचा तपास अजून बाकी आहे। त्यामुळे त्याची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी केली। त्यानंतर न्यायमूर्ती MV बराडे यांनी खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आता अशोक खरात प्रकरणातील तपास अधिकच किचकट बनत चाललेला आहे। तपास यंत्रणा खरात प्रकरणात सखोल चौकशी करत असून पुढील तपासात काय नवी माहिती समोर येते हे मात्र पाहणं महत्त्वाचं असणार आहे।